नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता मैनावती आणि सदाशिव या दोघांनीही बाहेर भीक मागून स्वतःच्याच पायावर अगदी कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं झालेलं आहे, म्हणजेच सायली आणि अर्जुन या दोघांनाही सायलीचेच ते आईवडील आहेत का यावर शंका आल्याने आता DNA टेस्टचे रिपोर्ट तर लांब राहिले, परंतु कशा प्रकारे आता ते दोघंजणही सायलीचे आईवडील आहेत की नाही हे ओळखण्यासाठी एक मोठी युक्ती सायली व अर्जुन यांनी काढली. त्या म्हणजेच आता अर्जुनने वेश बदलून लोखंडे फॅमिली समोर जाऊन त्यांच्याकडून सगळं सत्य आता बदलून घेण्याचा निर्णय घेतलाय. म्हणजेच एक बाबा बनून कशा प्रकारे मैना आणि सदाशिव यांच्याकडून आपला अर्जुन हा अगदी वकिली बुद्धी वापरून सत्य वधवून घेणार आहे आणि सगळं सत्य आता कशा प्रकारे ते दोघेही तोंडातून सांगून टाकणार आहेत. म्हणजे सायलीचे ते आईवडील नसल्याचं ते दोघंजण स्वतः कसं कबूल करणार आहेत आणि त्यानंतर मग अर्जुन आणि सायली हे त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेतील हे पाहणं अगदी रंजक तेच ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं की सायलीचे आईवडील म्हणजेच मैना आणि सदाशिव दोघंजणही सायलीकडे अगदी मागताना मागच्या पुढचा कसलाही विचार करत नसतात, अगदी सगळ्या गोष्टी मागतात. परंतु सायलीला मात्र थोडं विचित्र वाटतं. म्हणजेच माझे आईवडील, माझा स्वभाव असा नाहीये, म्हणजेच कुणाकडेही पटकन कसं मागणार हा स्वभाव सायलीचा नाही. परंतु सायलीचे आईवडील इतके लोचट कसे असा विचार तिच्या डोक्यात येत असताना आता अर्जुन आणि सायली त्याच बाबतीत बोलत असतात. खरं तर अर्जुनला या बाबतीत बोलायला थोडं वाईट वाटत असतं, कारण की सायलीचे आईवडील जर तिच्या समोर त्यांना काही बोललं तर त्यांना कसं वाटेल याचा विचार अर्जुनच्या डोक्यामध्ये असतो. त्यामुळे त्याला थोडं खरं तर वाईट वाटत असतं, परंतु त्यावरच सायलीचाही चेहरा पडलेला असतो आणि सायली पण अर्जुनला बोलून दाखवते की माझे आईवडील माझ्याकडे अशा काही गोष्टी मागतायत ज्या खरं तर मला स्वतःहून दिल्या पाहिजेत. मी म्हणजे तुमच्या पैशांवर हे सगळं काहीच मी घेऊ शकत नाही. खरं तर अर्जुनला सायलीचा अभिमान वाटत असतो. अर्जुन विचार करतो की सायली तिच्या नव्याचा पैसाही स्वतःचा म्हणायला तयार नाही, परंतु सायलीचे आईवडील असे कसे, म्हणजेच सायलीचे आईवडील हे मुलीकडून तेही मुलीच्या सासरकडून हे सगळं असं कसं मागू शकतात याचा विचार अर्जुनला येत असतो. आणि खरं तर अर्जुनच्या हाती DNA टेस्टचे रिपोर्ट लागतात. ते म्हणजे की सायलीचेच आईवडील मैना आणि सदाशिव आहेत, परंतु ते रिपोर्ट्स त्याच्यावरती त्याचा विश्वास अजिबात नसतो. आता लोखंडे फॅमिलीने पुन्हा एकदा नाटक केलेलं असतं. ते म्हणजे की मुद्दामच जेव्हा सायली पैसे देण्यासाठी नकार देते तेव्हा ते भीक मागण्याचा ठरवतात आणि मंदिराच्या बाहेर भीक मागण्यासाठी म्हणून उभे राहतात. अर्जुन तेही बघतो आणि तेही पाहून त्यालाही विचित्र वाटत. म्हणजे हे सगळं सायलीचे आईवडील कशासाठी करत असतील, परंतु सायलीला खरं तर वाईट वाटतं. ती बिचारी कुणी मुलगी असते आणि ती म्हणते की आई बाबा असं करू नका, तुम्ही बसा गाडीत, बसा, तुमच्या ज्या काही इच्छा असतील ना त्या मी नक्की पूर्ण करेन असं म्हणून ती आई वडिलांना आहात तिथेच गाडीत बसवते. मात्र ते दोघेही आनंदाने गाडीत बसतात, एकमेकांना छानपैकी खुणावतात की चला आपलं काम झालं, आपण भीक मागायला उभं काय राहिलो. लगेच आपली लेक धावत आली बघा. आणि मग हेच त्यांचं जे काही रूप असतं ते अर्जुनच्या नजरेस पडलेल असं. म्हणजेच अर्जुनने गाडीच्या फ्रंट जो काही फ्रंट मिरर असतो त्यामधून त्या दोघांच्याही खानाखुणा टिपलेल्या असतात. त्यामुळे त्या खानाखुणांवरून अर्जुनच्या लक्षात येतं की हे जे काही दोघजण वागतात ना ते अगदी नाटकी आहे, अत्यंत नाटकी. म्हणजे की हे दोघेजण यांचं जे काही वागणं आहे ते फक्त पैसे मिळवण्यासाठीच चाललेलं आहे. आता अर्जुन आणि सायली त्या दोघांनाही घरी घेऊन येतात. घरी येत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक निराळाच आनंद असतो. तो अर्जुनला अगदी व्यवस्थित समजत असतो, सायलीलाही कळत असतो, परंतु
ती जरा त्या गोष्टी सेप्ट करायला वेळ लावत असते. मग घरी आल्यानंतर लगेच प्रताप कल्पना येतात आणि विचारतात की काय चर हे दोघंजण कुठे गेले होते. परंतु ते दोघं काही बोलायला जाणार तेवढ्यात सायली त्यांच्या समोर बोलते की काय नाही, आई बाबांना ना देवळात गेले होते. खरं तर मला न सांगता गेले ना, म्हणून मला भीती वाटली, बाकी काही नाही. तेव्हा प्रताप म्हणतो की अच्छा बरं. कल्पनाही म्हणते की आता इथून पुढे असं करू नका बरं. म्हणजेच आमच्या सायलीला किती वर्षानंतर तिचे आई बाबा मिळालेत, तर मग तुम्ही असं तिला न सांगता कुठेही जाऊ नका त्या बिचारीचात. याचबरोबर आमचाही जीव अगदी घाबराघुबरा झाला होता. बिचारी कल्पना आणि प्रताप बोलून दाखवतात. परंतु आता सायली आई वडिलांना सांगते की आई बाबा, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा, मी थोड्या वेळाने येते तुम्हाला भेटायला. आता ती त्यांना पाठवते. अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये आता चर्चा करत बसलेले असतात. सायली जरा गप्प असते. अर्जुन म्हणतो की सायली, मला जरा ना हे सगळं विचित्र वाटते. म्हणजे मला तुझ्याशी बोलायचं होतं खरं तर, पण काय करायचं तेच कळत नाहीये. आता अर्जुनला कळतं की सायलीचा चेहरा मात्र खूप पडलेला आहे. तेव्हा आता सायलीचा चेहरा तर पडलेला असतो, म्हणूनच अर्जुन पुढे काही गोष्टी बोलायला नकार देत असतो आणि तो गोष्टी बोलायला नकार देतो. त्यामुळे तो काही बोलायला तयार नसतो. सायली म्हणते की अर्जुन सर, मलाही तेच वाटते का जे तुम्हाला वाटते. म्हणजे अर्जुन म्हणतो की सायली, तू नक्की काय बोलतेस. त्यावर आता लगेच अर्जुन बोलतो की सायली, मला असं वाटतं ना की नक्की हे तुझे आई बाबा आहेत का. आता समोरून सायली म्हणते की अर्जुन सर, माझ्याही डोक्यात तोच विचार सुरू आहे की मला हे माझे आईवडील वाटतच नाहीत. तेव्हा अर्जुन म्हणतो की सायली, म्हणजे नक्की कशाबद्दल बोलतेस तू. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, माझे आईवडील असते तर ते असे नसते. म्हणजेच मी माझ्या आई वडिलांना असं इमॅजिनच करू शकत नाही. मला स्वतःच हे सगळं आवडत नाही. असं स्वतःच्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी काहीतरी नाटक करणं किंवा काहीतरी दुसरा मार्ग अवलंबन, आणि तेच माझे आईवडील म्हणजेच लोखंडे फॅमिली करतीये, तर मला जरा वेगळंच वाटते. अर्जुन म्हणतो की सायली, DNA टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत की ते तुझेच आईवडील आहेत. तेव्हा मग सायली म्हणते की सर, जरी ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले ना तरी मला असंच वाटतंय की हे माझे आईवडील नाहीयेत. मग अर्जुन म्हणतो की सायली, तू जर इतकी ठाम आहेस ना, तर मलाही या बाबतीत विचार करायलाच हवा. आता सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका, कारण की तुम्ही माझ्यासाठी आईवडील शोधून आणलेत. खरं तर तुम्ही माझा लहानपणीचा खोटो पाहून हे सगळं केलंत. मला कळतेय तुम्हाला त्या वेळेला काय वाटलं असेल. तुम्ही फक्त माझ्या आनंदासाठी ते सगळं करत होतात, मला कळतेय. त्यामुळे प्लीज अजिबात वाईट वाटून घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित होईल. अर्जुन म्हणतो की सायली, आता आपण हे सत्य कसं शोधायचं. DNA टेस्टचे रिपोर्ट तर पॉझिटिव्ह आलेत, परंतु अर्जुन सायलीला माहीत नसतं की हे जे रिपोर्ट्स आहेत ते सगळे मॅनेज करण्याचं काम हे स्वतः प्रियानेच केलेलं असतं. मग अर्जुन आणि सायली विचार करतात की काहीतरी शक्कल लढवली पाहिजे, जेणेकरून त्यांच्याकडून हे सत्य आपल्याला वदवून घेता आलं पाहिजे. म्हणजेच हे सत्य की ते दोघंजणही आईवडील आहेत की नाही हे स्वतः त्यांच्या तोंडून कबूल करतील. आता अर्जुन सायलीच्या डोक्यात एक वेगळीच शक्कल येते. ते म्हणजे की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता दोघ जणही आपण ठरवूया. सायली आता ठरवते की आई बाबांना आपण त्याच देवळात पाठवायचं जिथे काल ते उभे होते. आता सायली दामच न्यूज बात नाटक करते आणि म्हणते की आई बाबा हो, तुम्हाला माहिती आहे का, काल तुम्ही ज्या देवळात जिथे गेला होतात ना, तिथे खूप मोठा कार्यक्रम आहे म्हणे. म्हणजे असे ना, म्हणजे मोठे मोठे जे बिझनेसमन वगैरे असतात ना, किंवा जे अगदी मोठी माणसं असतात, संस्थेतर्फे आलेली असतात, ते म्हणे गोरगरिबांना पैसे वाटप करतात, कपडे वाटप करतात, किंवा काही काही गोष्टी अशा वाटप करत असतात. म्हणजे असं न्यूजमध्ये आले. खरं तर चांगलंच तसं
लोकांसाठी करणं असं मुद्दाम असती. त्यांच्यामध्ये लालसा निर्माण करत असते, जेणेकरून पैशांचं नाव काढल. यावर लोखंडे जर लालची असतील तर ते नक्कीच तिकडे जाणार हे सायलीला अचूक माहीत असतं आणि सायलीने तशीच आता ती शक्कल शोधून काढलेली असते. ती विचार करते की जर माझे आईवडील असेच असतील किंवा हे नसतील तर मला शोधण्यासाठी काहीतरी मार्ग काढायला हवाच. अर्जुनने इतकी मेहनत घेतली तर मलाही काहीतरी करायला हवं. आता सायलीने अर्जुनला ऑलरेडी तिथे पाठवलेलं असतं, म्हणजेच सायलीने त्यांना अर्जुनला वेश बदलून तिथे मुद्दामच पाठवलेलं असतं, जेणेकरून त्यांचं जे सत्य आहे ते तिच्या समोर यावं. आता अर्जुन हा सुरुवातीला चैतन्याजवळ जातो आणि चैतन्याला सांगतो की आता रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत, त्यामुळे चैतन्य आपल्याला एक काम करायला हवं, ते म्हणजे की मला आता जसं आपण मागच्या वेळेला माझं जे काही आपण चेंज केलेलं मेकओव्हर तसंच आता मला करायचे. त्यामुळे आता चैतन्य हा अर्जुनला ते मेकओव्हर करण्यात, म्हणजेच तो ज्या प्रकारे बाबासारखा म्हणजे तयार करून होता तसाच बाबासारखा त्याला आता तयार व्हायचं असतं. म्हणजेच एक गुरुजी जो ध्यानधारणा करतो तो बाबा. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना लगेच महिना म्हणते की अगं सायले राहू दे कसं आहे ना, तो आम्हाला तिथे जायला सांगते. खरं तर तिथे भजन कीर्तन वगैरे सगळं आहे ना. मग हो तर आम्ही तिथे जातो नाही, म्हणजे कसं आहे की कपडे वगैरे साथे जाऊ दे. सगळं होत असताना अर्जुनला ते विचारतात की तुम्ही आमच्याकडेच कशा पायी आलात? अहो आम्ही गरीब माणस, तुम्ही आमच्याकडे, तुम्हाला काय दक्षिणा वगैरे मिळणारही नाही. झालं लांब हटा. ते दोघेही अगदी लोचट असतात. पैशासाठी पैसे वगैरे मिळणार नाही असं म्हणून त्या बाबाला लांब करत असतात. तेव्हा मग तो म्हणतो की अहो तुमच्यासाठी, तुमच्याकडे मी पैशांसाठी आलेलो नाही. मी फार मोठ्या मोठ्या लोकांचे भविष्य सांगितले आहेत. पॉलिटिशियन म्हणू नका, फिल्म स्टार्स म्हणून नका, सगळे माझ्याकडे भविष्य विचारायला येतात. तुम्हाला माहीत नसेल पण मी पैशाचा लालसी नाही. मी कसं आहे, मला सत्य जे समजतं त्याच्यासाठी. तेव्हा आता तिथे महिन्याला काहीतरी खायला मिळालेलं असतं. ती मस्त चरत असते. बाबा असो किंवा कोणतीला काहीच फरक पडत नसतो. आता समोरून अर्जुन बोलत असतो की तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, ते म्हणजे की तुम्ही हे जे काही असं वागताय ना वत्सान, ते फार फार चुकीच आहे. तेव्हा मग आता त्याच्याकडे ते बघतच बसतात. मग त्यानंतर तो विचारतो की तुम्हाला काही मुलं बाळ नाहीत का मला? तेव्हा मग लगेच तो म्हणतो म्हणजे सदाशिव का? तुम्हाला तर सगळं माहिती आहे ना, तुम्ही जाणता सगळं. मग आमचं तुम्हाला काही कसं माहीत कसं नाही, म्हणजे तुम्हाला भविष्यवाणी कळते. तेव्हा लगेच अर्जुन सांगतो की हो, आता मी तुम्हाला तुमचे हात बघून सांगू शकतो. तुमच्या नशिबात 5 मुली आहेत, बरोबर की नाही? तुमच्या 5 मुली आहेत. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर त्याला धक्काच बसतो की बरोबर, म्हणजे हा गुरुजी खर ज्ञानी अंतर्ज्ञानी आहे, त्याला सगळं काही कळतं. मग पुढे लगेच तो बोलायला लागतो की हे बघा, तुम्ही हे जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. अशी इथे भिका का मागताय? मेहनत करा ना. म्हणजे लगेच तो म्हणतो की हो गुरुजी, तसं काय आहे ना की माझी मुलगी, माझ्या मुलीकडे आम्ही राहतो, पण कसं आहे ना पैशासाठी गरज लागते. हो काय, मुलीकडून आम्ही पैसे घ्यायचा प्रयत्न करतो, परंतु आमची मुलगी काही सहजासहजी पैसे देत नाही ना, म्हणून आम्हाला असं करावं लागतं. अर्जुनला आतल्यात खूप राग असतो की बिचारा सायलीबद्दल इतकं वाईट बोलतायत मागून. मग नंतर अर्जुन म्हणतो की म्हणजे तुमची मुलगी नक्की कळलं नाही, तुम्ही तुमच्या मुलीच्या सासरी. तेव्हा मग बोलता सदाशिव काय, त्याला गप्पाच मारायच्या असतात कोणाशी तरी, म्हणून तो गप्पा मारत सुटतो. महिना काय इथे छानपैकी नाश्ता करत बसलेली असते. कोण खायला देत्य ते खात बसलेले असतात. मग लगेच तो म्हणतो की अहो आमची मुलगी म्हणजे ना इथे पनवेलमध्येच राहते. त्याचं काय झालं की आमची मुलगी आहे की नाही ते पण आम्हाला माहीत नाही. तेव्हा आता तो बाबा म्हणजेच अर्जुन बघायलाच लागतो. अर्जुन म्हणतो की म्हणजे मला एक गोष्ट समजत नाही नक्की, तुमच्या आहे तरी काय मी
तुमचं भविष्य नक्की सांगेन मी. तुम्ही पुढे सोन्या नानात म्हणणार आहात की तुमचं माती होणार आहे हे सगळं सांगेन, परंतु तुम्ही मला आता तुमची स्थिती आहे ती सांगा. त्याचा विचार करून मी तुम्हाला पुढचं सांगतो. आता ते दोघं म्हणजेच भविष्य सांगणार या हेतूने सगळं सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात की अहो आमच्या जावई म्हणजे तो पण आहे की नाही माहीत नाही, आमच्या दरवाजातच आला हो डायरेक्ट की ही तुमची मुलगी आहे का, ही माझी बायको, अस काय काय बोलून आम्हाला त्याच्या घरीच घेऊन गेला म्हणे. आणि सगळ्या फ्लॅशबॅक तो सांगायला लागतो. म्हणजे तो आम्हाला घरी घेऊन गेला आणि सायली ती आमची मुलगी आहे असं सांगायला लागला. खरं तर आमची 5वी मुलगी ही सायली आहे की नाही माहीत नाही, पण तीच नाव बबली, पण तीच यासारखा एकही गुण तिच्यात नाही. ही मुलगी तर फार सालसानी गुणी आहे. आम्हाला तर खरं असंच वाटते की ही ना आमची मुलगीच नाहीये, म्हणजे दुसरीच कोणीतरी आहे. मग अर्जुन म्हणतो तरी तुम्ही राहतायत, तेव्हा ती म्हणते की हो राहतोय, कारण सोन्याच अंड देणारी कोंबडी आहे. ती कोंबडी खूप श्रीमंत आहेत. ते लोक आम्हाला इतकी श्रीमंती कधी स्वप्नातही पाहता आली नाही, इतकी श्रीमंती आहे त्यांची. मग जर समोरूनच लक्ष्मी देवी दार थोठावते तर आम्ही काय पडून जायचं का, म्हणून आम्ही गेलो आणि त्यांना भेटलो आणि मग तिच्या घरातच राहतोय आम्ही आता. म्हणजे खरंच खूप आलिशान बंगला आहे त्यांचा, फार मोठे गृहस्थ आहेत ते. पण हे सगळं बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो की हो, पण तुम्हाला लक्षात येते का की तिने तुम्हाला ओळखलं. तर तेव्हा लगेच ते म्हणतात की छे, ती मला काय ओळखणार, ती मुलगी ना अत्यंत अशी भोळी वाटते, म्हणजे मूर्खच म्हणाल तर बरं होईल. तेव्हा असं म्हटल्यावर अर्जुनला तर खूप राग येत असतो की हिचे आई वडील म्हणजे साहिलीचे आई वडीलच नाहीत आणि इतकं काहीतरी बोलतात. तेव्हा मग ते सांगतात की तुमची मुलगी कशी काय हरवली होती पूर्वी. तेव्हा ते सांगतात की हरवली वगैरे नाही हो, आमच्या मुलीला आम्ही विकलं होतं खरं तर, म्हणजे आमची बबली होती ना लहानपणी चोरा मारा कर हे कर खूप काय काय करायची. त्यामुळे तिला ना आम्ही अक्षरशः एका बाईला विकूनच टाकली होती. ती बाई ही चोरटीच्या बरोबर ती मोठी होईल असं आम्हाला वाटलं. खरं तर 4 मुलींना सांभाळ करणं हे सोपं नव्हतं, म्हणून त्या मुलीला आम्ही विकून टाकलं, आमच्या बबलीला. मग आता ही अशी चोरटी मुलगी मोठी बनून इतकी साल्स कशी काय होईल. मला तर माहिती आहे की ही सायली म्हणजे आमची मुलगी नसेलच खरी, परंतु काय करणार, जाऊ दे. नियतीने आम्हाला इतका मोठा आशेचा किरण दिला. मग अर्जुन म्हणतो की तुमची ती मुलगी बबली कुठे असते. मग त्यावर लगेचच पुढे ती म्हणते की बबली ना हाला अजूनही माहीत नाहीये ती कुठे गेली. ती खरं तर ती पण लहानपणी ना त्या बाईकडून पळूनच गेली होती, परंतु एक गोष्ट नक्की आहे की ती बाई आता तिला शोधत नाहीये. परंतु एक दिवशी ती बाई आमच्याकडे आली आणि म्हणाली की ती मुलगी ना कुठल्या तरी वात्सल्य आश्रमात आहे म्हणे. तेव्हा मग वात्सल्य आश्रमामध्ये गेली. त्यानंतर खरं तर बबलीला तिने शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु बबली सापडलीच नाही आश्रमातून. आता ती कुठे गेली किंवा तो आश्रमाचा जो माणूस होता तो माणूसही तिथे नाही, म्हणून आम्हाला नक्की काही सांगता येत नाही की ती बबली म्हणजे आमची मुलगी कुठे. आता हे सगळं लक्षात आल्यानंतर अर्जुन म्हणतो की वात्सल्य आश्रम म्हणजे मधुभाऊंचा आश्रम, त्याच आश्रमात बबली होती. तेव्हा मग पुढे बोलता बोलता ते बोलून जातात की त्याचं काय ना त्यांच्याच घरी ना एक मुलगी राहते तन्वी नावाची, म्हणजे तिला सगळेजण प्रिया बोलत असतात. तशीच माझी मुलगी होती बघा. म्हणजे ना लहानपणी ती मुलगी तिच्या लहानपणीचा फोटो पाहिला असताना तर मला असं वाटलं असतं की हीच माझी मुलगी शोभते, कारण ही तशीच आहे, स्वभावाला वाकडी आहे आणि आगाव आहे, अगदी आमच्यासारखी आणि चोरटी पण आहे म्हणतात. मग तिचे जे काही गुण आहेत ना ते अगदी माझ्या मुलीसारखे मिळतात. परंतु काय आहे, जर मी खरं खोट करायला गेले आणि सगळ्यांच्या लक्षात आलं की ती माझी मुलगी आहे तर मग ना मला घरात कोणीच थारा देणार नाही. म्हणूनच तिला मी विचारण्याच्या भानगडीतच परत नाही आणि तीही आमच्याशी भांडतच असते.
मला तर खरं असं वाटतं ना की हीच मुलगी आहे, कारण बोलता बोलता ती साहिली आहे ना, ती आम्हाला बोलून गेली होती की वात्सल्य आश्रमात ती आणि प्रिया म्हणजेच ती मुलगी बरोबरीने वाढल्यात. आता हे ऐकल्यानंतर मात्र त्यांना जबरदस्त असा धक्का बसलेला असतो की हे सगळं करण्यामागे या प्रियाचा हात तर नसेल. म्हणजे अर्जुनच्या लक्षात येतं की ही बाई तिच्या मुलीचे वर्णन सांगते ते सेम टू सेम तन्वीस सारखं मॅच होते. मग नक्की तन्वीस यांची मुलगी आहे का प्रिया त्यांची मुलगी असेल का, असा विचार आता त्यांच्या मनात येत असतो. कारण की अर्जुनला पक्का डाऊट असतो की रविराज आणि प्रतिमा यांची मुलगी तन्वी नसू शकते, कारण त्यांच्यातले कोणतेही गुण इथे प्रियामध्ये नसतात. मग आता अर्जुन ठरवतो की काही झालं तरी आता सायलीची नाही तर तन्वी आणि मैनाबाईची DNA टेस्ट करायची आता. त्यावरून जेव्हा मैनाबाई ही त्यांची मुलगी आहे हे सिद्ध होणार, तेव्हा आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.